स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 42. आठवल्यांच्या घरात तेव्हा भरपूर राबता असे. पाहुण्यांची सरबराई सुद्धा निर्मलाताई बिनबुभाट पार पाडायच्या. कुठे म्हणून त्या काही कमी पडू देत नसत. निर्मलाताईंनी संसाराची बाजू समर्थपणानं सांभाळल्यामुळे पांडुरंग शास्त्री आपल्या कार्याचा मनमोकळेपणानं विचार करू शकत होते. तो काळ म्हणजे पांडुरंग शास्त्रींच्या दृष्टीनं विचारमंथनाचा काळ होता. तसं विचारमंथन लहानपणापासूनच चालायचं, परंतु आता कार्याचा पाया घालण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करायचं होतं. स्वत्व हरवलेल्या माणसाला चैतन्य द्यायचं होतं. धर्मावर चढलेली जळमट झटकून खऱ्या धर्माचं स्वरूप समाजाला दाखवून द्यायचं होतं. विस्मृतीत गेलेल्या प्राचीनतम आणि भव्यतम अशा ऊर्जस्वल वैदिक सांस्कृतिक परंपरेची जनमानसाला जाणीव करून द्यायची होती. मूर्तीपूजेचं महत्त्व जगाला पटवून द्यायचं होतं. त्यामागचं शास्त्र समजावून सांगायचं होतं. मूर्तीपूजेबद्दल अन्य प्रस्थापित धर्मियांचे आक्षेप दूर करायचे होते आणि या सर्व पुनरुत्थानामधून स्वाभिमानी माणूस घडवायचा होता. कार्य तर ठरलं होतं, परंतु अजून दिशा ठरत नव्हती. हे पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या योजना मनात आकार घेत होत्या, परंतु अजूनही प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. समाजात वैचारिक क्रांती घडवून आणायची असेल आणि त्या योगानं माणसाचा उत्कर्ष साधायचा असेल तर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही गोष्ट त्यांना पुरती कळून चुकली होती. पाठशाळेच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत होते, परंतु तेवढं पुरेसं नव्हतं. अर्थात पाठशाळेमधलं व्यासपीठ ही सुद्धा विचार परिवर्तन घडवून आणण्याची एक बैठक होती. भावी काळात सागरासारख्या पसरलेल्या दैवी कार्याची ती गंगोत्री ठरणार होती. पूर्वी संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर काही व्यापारी वर्ग किंवा कुठलाही कामधंदा नसलेले वृद्धजन पाठशाळेतल्या प्रवचनाला यायचे. पांडुरंग शास्त्री व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर मात्र हळूहळू तरुण वर्गही त्यांच्या प्रवचनाला येऊ लागला होता. धनिक वर्गही मोठ्या प्रमाणावर त्यांच्या प्रवचनाला येत होता, परंतु पांडुरंग शास्त्री तेवढ्यावर मुळीच संतुष्ट नव्हते. त्यांना तळागाळातला बिकट परिस्थितीत पिचत पडलेला शेवटचा दरिद्री आणि अज्ञानी माणूस दिसत होता. त्या माणसाला त्यांना प्रेमाचा हात द्यायचा होता. पाठशाळेतल्या व्यासपीठावर बसून ते काम होण्यासारखं नव्हतं. त्यासाठी स्वतःहून त्या माणसाजवळ जावं लागणार होतं. त्याच्याशी प्रेमानं हितगुज करावं लागणार होतं. अशा प्रत्येक माणसाविषयी पांडुरंग शास्त्रींना अत्यंतिक प्रेम वाटायचं. असा कुणीही माणूस भेटला म्हणजे त्यांचं अंतःकरण काठोकाठ भरून यायचं. या शेवटच्या माणसाला भेटण्यासाठी, त्याच्याशी 4 प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी ते सदैव आसुसलेले असत. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे हे जेव्हा त्यांच्या मनात पक्क ठरलं, तेव्हा त्यांनी ते कृतीत आणायला प्रारंभ केला. बरोबर डबा घेऊन स्टेशनवर जायचं आणि मनात येईल त्या ठिकाणाचं तिकीट काढून गाडीत बसायचं. हा कार्यक्रम ठरून गेला. मग ते कधी बोरिवलीला जायचे तर कधी कर्जतला. कित्येक वेळा भल्या सकाळी ते निर्मलाताईंना म्हणायचे, चल निर्मले, आज कांदिवलीला जाऊ. काही वेळा निर्मलाताई गमतीनं विचारायच्या, फिरायलाच जायचं ना? पांडुरंग शास्त्रीही हसून म्हणायचे, तसंच समज. तशी पांडुरंग शास्त्रींनाही हिंडण्या फिरण्याची फार हौस असायची. पाठशाळेच्या वेळा सांभाळून ते नियमितपणानं फिरायला जात असत. पूर्वी पाठशाळेला शनिवारी संध्याकाळी सुट्टी असायची, तर सोमवारी सकाळी अर्धा दिवस सुट्टी असायची. ते वेळापत्रक बदलून पांडुरंग शास्त्रींनी फक्त शनिवारीच संपूर्ण दिवस सुट्टी केली होती. त्या दिवशी सकाळी ते कुठेतरी दूरच्या गावी जायचे आणि रात्रीपर्यंत घरी परतायचे. एरवी मात्र ते निर्मलाताईंना बरोबर घेऊन कधी शिरी रोड तर कधी हँगिंग गार्डन अशा ठिकाणी फिरायला जायचे. जवळच्या केनेडी ब्रिजपर्यंत तर नेहमीच फिरणं व्हायचं. पांडुरंग शास्त्रींनी तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं माणसात देव बघायला प्रारंभ केला होता. त्यामुळे इतर कर्मकांड ते कधीही करत नसत. देवाला न चुकता नमस्कार करायला मात्र ते कधी विसरत नसत. सामान्य माणसात ईश्वराचा शोध घेत असताना अंतर्यामी स्थित असलेल्या ईश्वराशी अनुसंधान साधण्याचाही त्यांचा नित्याचा परिपाठ असे.
संध्याकाळी माधवबागेतल्या भगवद्गीता पाठशाळेत जाण्यापूर्वी ते काही वेळ ध्यानमग्न व्हायचे. रात्री 1 ते 3 या वेळात रेल्वेसह सर्व वाहनांची वाहतूक बंद झालेली असायची. त्या पवित्र प्रहरीसुद्धा ते कितीतरी वेळा चित्त एकाग्रतेला बसायचे. या 2 वेळेच्या बैठकीतून त्यांना दिव्य अनुभूती मिळायची, भावी कार्यासाठी प्रेरणा मिळायची. त्या प्रेरणेतूनच ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे. लोकांशी दिवसेंदिवस त्यांचा संपर्क वाढत होता. लोकसंग्रह होत होता. लोकमान्य टिळकांना असाच लोकसंग्रह अभिप्रेत होता. टिळकांनी आधुनिक काळात जगाला कर्मयोग दिला, परंतु नुसता कर्मयोग भगवंताला वृक्ष वाटला असावा. म्हणून कर्मयोगाला भक्तीची जोड भगवंताला द्यावीशी वाटली. भगवंताला अभिप्रेत असलेलं कार्य पांडुरंग शास्त्रींनी उचललं होतं. त्यांच्या रूपानं भगवंताला जणू एक प्रभावी माध्यमच मिळालं. देवाच्या योजना फक्त देवच जाणतो. 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळकांनी इहलोकीची यात्रा संपवली आणि 19 ऑक्टोबर 1920 या दिवशी पांडुरंग शास्त्री मर्त्य जगात अवतीर्ण झाले. टिळकांच्या कर्मयोगाला भक्तीची जोड देण्यासाठी ईश्वर प्रेरणेनेच पांडुरंग शास्त्रींनी आपल्या कार्याला प्रारंभ केला होता. दुःखित पीडित लोकांवर ते निर्मळ प्रेमाचा वर्षाव करत होते. त्या लोकांनाही मोठा प्रेमळ भाव लाभल्याचं समाधान मिळत होतं. दिवसेंदिवस त्यांचा लोकसंपर्क वाढत होता. 1948 साली त्यांच्या या कार्यात थोडा अडथळा आला. त्यांना 42 दिवसांचा विषम ज्वर झाला. त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई यांनाही त्याच वेळी विषम ज्वर झाला. त्यात पांडुरंग शास्त्रींचा विषम ज्वर उलटला. त्यामुळे कुठेही जाणं त्यांना शक्य होत नव्हतं. 1.5 महिना ते अंथरुणाला खिळून होते. त्या छोट्या जागेत त्या मायलेकांची अंथरुणं पसरलेली होती. तात्याही तेव्हा तिथेच होते. त्यांनाही मधुमेहाचा त्रास होत होता. एक पाय कापल्यामुळे त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या. त्यातच त्यांना हृदयाचंही दुखणं जडलं होतं. त्यामुळे त्यांच्या त्रासात भर पडली होती. त्यांचं सर्वांग पांढरं फटक पडलं होतं. पांडुरंग शास्त्रींचा धाकटा भाऊ प्रभाकर हा तेव्हा 21 वर्षांचा होता. म्हणजे निर्मलाताईंपेक्षा 1 वर्षानं लहान. तोही घरीच असे. अजून त्याला नोकरी मिळाली नसल्यामुळे तोही कधी निराश मनानं अंथरुणावर पडून राहे. त्यांच्या धाकट्या भगिनी शांताबाई यासुद्धा तिथे राहायला आल्या होत्या. मध्यंतरी त्यांचा विवाह झाला होता. मुंबईतल्याच कर्वे यांच्या घरात त्यांना दिलं होतं. आता बाळणपणासाठी त्या आपल्या माहेरी आल्या होत्या. घरात लोकांची वर्दळ नेहमीच असायची. यातून पांडुरंग शास्त्री, तात्या आणि आई यांनी अंथरूण धरल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीही सतत मंडळी यायची. घरची परिस्थिती तेव्हा अतिशय ओढगस्तीची झाली होती. घर खर्चात खंड नव्हता. अशा परिस्थितीत निर्मलाताईंची फार ओढाताण होई. शारीरिक कष्ट तर त्यांना करावे लागतच होते, पण शिवाय मानसिक ताणही त्यांना सहन करावा लागत होता. तिघांचं औषध पाणी करावं लागत होतं. रात्रंदिवस त्यांची विचारपूस करावी लागत होती. हे असंच आणखी काही दिवस चाललं असतं तर कदाचित त्यांनीही अंथरूण धरलं असतं. इतकी त्यांची ओढाताण होत होती. मात्र अगदी निमूटपणानं त्या सर्व काही करत होत्या. त्यांच्या या परिस्थितीची सर्वांनाच जाणीव होती. त्यांची ओढाताण कमी व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असे. म्हणूनच पांडुरंग शास्त्रींना थोडं बरं वाटू लागल्यावर सर्वांनीच रोह्याला जावं असं ठरलं. तथापि स्वतः पांडुरंग शास्त्री मुंबईत थांबले. बाकी सर्वजण रोह्याला गेले. पांडुरंग शास्त्रींची ही बिकट अवस्था कुणाला समजत नव्हती असं नाही. त्यांची स्नेहमंडळी, पाठशाळेत नियमित येणारे सुहृद या सर्वांनाच त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यांच्या या ओढग्रस्त परिस्थितीत आपण त्यांना हर तऱ्हेची मदत करावी असं त्या साऱ्यांनाच मनापासून वाटायचं. कारण प्रवचनांमधून पांडुरंग शास्त्री अतिशय कडक भाषेत बोलत असत. धनिकांच्या कोत्या मनोवृत्तीवर आसूड मारत असत. अशा परिस्थितीत कोणी पांडुरंग शास्त्रींच्या जवळ येणार नाही या विचारानंच सर्वांना काळजी वाटे. म्हणूनच आपणहून त्यांना काही मदत करावी असं पाठशाळेत येणाऱ्या धनिकांना वाटायचं. परंतु सरळ सरळ त्यांना तसं विचारण्याचं धैर्य कोणाला होत नसे. कारण आठवले घराण्याची पराकाष्ठेची अयाचित वृत्ती त्यांना ठाऊक होती. कधी कुणाचा उधार उसनवार घ्यायचं नाही, कर्ज काढायचं नाही किंवा कोणाला जामीन राहायचं नाही हे आठवले घराण्याचं व्रत त्यांना चांगलं माहीत होतं. या व्रतानं वागलं नाही तर तेजस्वी बाण्यानं राहता येत नाही हे आठवले घराण्याचे विचारही त्यांच्या पुरते परिचयाचे झाले होते.
भगवंताच्या मनात जे काही असेल तेच घडेल ही भगवंत निष्ठा त्यांना पांडुरंग शास्त्रींच्या प्रत्येक कृतीतून प्रतीत व्हायची. अशा वेळी आपण पांडुरंग शास्त्रींना कशी काय मदत करू शकणार असा संभ्रमही त्यांच्या मनात निर्माण होत असे. पण काही वेळा सुज्ञ मंडळी त्यातूनही मार्ग काढायची आणि या ना त्या मार्गाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करायची. पण त्यांचे ते प्रयत्न फोल ठरायचे. तरी पण व्यापारी मंडळी प्रयत्न करणं सोडायचे नाहीत. लगेच हार जाईल तर तो व्यापारी कसला? एके दिवशी असेच एक व्यापारी पांडुरंग शास्त्रींना भेटायला गेले. त्यांचं नाव होतं गोवर्धनदास सोनावाला. ग्रांट रोड जवळ त्यांची एक गोल्ड रिफायनरी होती. लाखो रुपयांची त्यांची मालमत्ता होती. केवळ आपल्या गोल्ड रिफायनरीला संरक्षक तटबंदी असावी या हेतूनं त्यांनी त्या रिफायनरीच्या भोवती इमारती बांधल्या होत्या आणि चारी बाजूंनी बांधलेल्या या इमारती आपल्या ओळखीतल्या लोकांना नाममात्र भाड्यानं दिल्या होत्या. असे हे व्यापारी बुलियन मार्केटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल करत असत. आपला हा मोठा व्यापारी व्याप सांभाळून ते पाठशाळेतही नियमितपणाने यायचे. पांडुरंग शास्त्रींची आर्थिक परिस्थिती त्यांनाही माहीत होती. म्हणून काही मदत करावी या हेतूनच ते पांडुरंग शास्त्रींना भेटायला आले होते. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.